मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे, त्याच पद्धतीने मुलींची सुरक्षा सुद्धा महत्त्वाची आहे। मित्रांनो, मुली शाळेत वावरत असताना, समाजात वावरत असताना, घरी वावरत असताना कोणत्या विपरीत गोष्टींच्या सामोरे त्यांना जावे लागते हे त्यांनाच माहिती असेल। मित्रांनो, त्यांना सक्षम बनवण्यासाठी, त्यांना स्वतःचं स्वरक्षण करण्यासाठी आपण आज ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे। मित्रांनो, विद्यार्थिनींना सुद्धा स्वतःचं रक्षण करता यावं, एखादी अनुचित प्रकार घडल्यानंतर स्वतःची ताकदीचा त्यांना वापर करता यावा, असा दृष्टिकोन समोर घेऊन आज आम्ही सखी सुरक्षा, माझी जबाबदारी आणि माझी ताकद हा उपक्रम आज घेणार आहोत। आज विद्यार्थ्यांना स्वयं संरक्षण प्रशिक्षण आपण देणार आहोत। त्यामध्ये गुड टच, बॅड टच, त्यानंतर आपत्कालीन प्रसंगी निर्णय क्षमता, त्यानंतर डिजिटल सुरक्षा आणि आत्मविश्वास प्रशिक्षण। मित्रांनो, एखादी व्यक्ती आपल्याला टच करतोय, तो कशा पद्धतीचा टच आहे, तो गुड आहे, बॅड आहे, याचं ज्ञान असणं सुद्धा गरजेचं आहे। त्यानंतर एखादी आपत्कालीन परिस्थिती जर सामोरे आली तर त्यावेळेस आपण कशा पद्धतीचा निर्णय घ्यायला पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे। त्यानंतर आज आपण डिजिटल युगामध्ये वावरत आहे। आपल्या हातात जरी मोबाईल आहे तरी तो मोबाईल घातक आहे, पण आपल्याला ते कळत नाही, म्हणून हे डिजिटल सुरक्षा सुद्धा महत्त्वाची आहे। आणि त्यानंतर आत्मविश्वास प्रशिक्षण। स्वतःमध्ये जर आत्मविश्वास असेल तर आपण कोणतीही गोष्ट मिळवू शकतो आणि ह्या आत्मविश्वासाने आपण पूर्णपणे पुढे जाऊ शकतो। तर असाच काहीसा उपक्रम आज आपण घेणार आहोत। तर चला आजची कार्यशाळा आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचे जे प्रशिक्षक आहेत ते आपल्याच वर्गातील विद्यार्थिनी आणि विद्यार्थी आहे। मित्रांनो, विद्यार्थिनीचं नाव आहे गायत्री पाटील आणि विद्यार्थ्याचं जे नाव आहे ते आहे प्रणव शेवाडे। मित्रांनो, प्रणव शेवाडे हा ग्रीन बेल्ट धारक आहे आणि गायत्री पाटील ही पण ग्रीन बेल्ट धारक आहे, पण आज ती ऑरेंज बेल्ट घेऊन आलेली आहे। तर मित्रांनो, चला आता या प्रशिक्षणाला सुरुवात करूया। माझा हात पकड। बोला, पहिले थांब बोलू दे। हा, असा हात पकडलाय तर त्याचा हात असा घ्यायचा। झालं? जर का एखादा असं तिने हात पकड, असा हात असं हे द्यायचं आणि डायरेक्ट पाळायचं आणि तिला असं हे करून द्यायचं। जर का कोणी गळा पकडला तर तिच्या हातावर मारून तिचा हात मोडून, कोणी गळा पकडला तर त्याचा हात मोडून त्याला खाली पाडायचं। जर का कोणी गळा पकडला त्याच्या हातावर मारून त्याचा हात मोडून त्याला खाली पाडायचं। जर का कोणी हात पकडला तर त्याचा हात असा मोडायचा, त्याला असं काढायचं।